पाईट मुख्य चौकात थार जीप आणि डंपर यांच्यात भीषण अपघातात बिरदवडे आणि ठाकूर पिंपरी येथील 3 तरुणांना गंभीर दुखापत. पश्चिम पट्ट्यात शासकीय सुट्टीच्या दिवशी अवैध माती वाहतूक जोरात. वाहन क्रमांक नसलेल्या डंपर वाहनांमधून माती वाहतूक जोरदार. बेकायदा उत्खनन, ओव्हरलोड माती वाहतुकीवर आरटीओ बरोबरच महसूल प्रशासनही चिडीचूप. शासकीय नियमांची ऐशी की तैशी. पाईट आणि परिसरात शनिवार आणि रविवार शासकीय सुट्टीच्या दिवशी उत्खनन जोरात होत असल्याची नागरिकांची ओरड. अवैध माती वाहतूक, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत मिलीभगत असल्याची जोरदार चर्चा. रात्रीची पाईट रस्त्यावर माती वाहतुकीला ब्रेक लागणार कधी? वाहन चालक, रहिवाशांचा संतप्त सवाल. ऐरे येथील आदिवासी ठाकर समाजाची 5 घरे आगीत जळून खाक. रविवारी दुपारी लागलेल्या आगीमध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला, मुलं असे 17 सदस्य असलेले 5 संसार उघड्यावर. सोपान केदारी, ज्ञानेश्वर केदारी, कृष्णा केदारी, गीताबाई जाधव, भोराबाई केदारी या 5 कुटुंबांच्या घराला लागलेल्या आगीत संसार उपयोगी साहित्याची झाली राख. पुणे जिल्हा परिषदेच्या यशवंत निवारा योजनेच्या माध्यमातून खास बाब म्हणून या कुटुंबांना घरकुल मंजूर करून देण्यासाठी प्रयत्न करणार. जिल्हा परिषदेचे माजी सभापती शरद बुटे पाटील यांनी कुटुंबाला दिला विश्वास. संसार उपयोगी साहित्यासह किराणा किटच्या कुटुंबाला मदत. यावेळी जयसिंग दरेकर, सोमनाथ चोरगे, भरत रौंदळ, सभाजी कोयते, प्रवीण रोकडे, शिवाजी डावरे, अनंता करंडे, अनिल डांगले, बबनराव डांगले आदी स्थानिक कार्यकर्त्यांनी केली मदत. शहीद दिनानिमित्त राजगुरुनगर नगर परिषदेच्या वतीने आयोजित सायकल रॅलीला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. राजगुरुनगर बस स्थानक येथील हुतात्मा राजगुरू भगतसिंग सुखदेव स्मृती शिल्प येथून स्पर्धेला प्रारंभ. नगराध्यक्ष मंगेश गुंडाळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उपनगराध्यक्ष मनोहर भांडभोर आणि अन्य नगर सदस्यांच्या उपस्थितीत स्पर्धेला प्रारंभ. खुल्या गटात ओम कोऱ्हाळे, पांडुरंग बोंबले, आराध्या राऊत यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाला घातली गवसणी. महिला गटात सृष्टी बोंबले प्रथम, मनस्वी राजपूत द्वितीय आणि वैष्णवी थिगळे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. हुतात्मा राजगुरू भगतसिंग सुखदेव यांच्या शहीद दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय, पुणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि राजगुरू नगर परिषद यांच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्वातंत्र्य संग्रामावर आधारित प्रदर्शन. शालिमार पॅलेस येथे मंगळवारी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत देशभक्तीपर गीतं, नाट्य, कला आणि इतिहासाचा जिवंत अनुभव पाहायला मिळणार. आपल्या पुढील पिढीसाठी प्रेरणादायी क्षण देण्याचा प्रयत्न. कार्यक्रम पूर्णपणे विनामूल्य असून आपली उपस्थिती देशभक्तीसाठी खरी सलामी ठरेल. राजगुरू नगर परिषदेचे नगराध्यक्ष मंगेश गुंडाळ, उपनगराध्यक्ष मनोहर सांडभोर आणि मुख्याधिकारी अंबादास गरकळ यांची पत्रकार परिषदेत माहिती. महाराष्ट्र साहित्य परिषद, राजगुरू शाखा आणि वन विभाग खेड यांच्या वतीने जागतिक कविता आणि वन दिनाचे औचित्य साधून रंगली काव्य मैफिल. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नगर, परभणी, बुलढाणा आदी जिल्ह्यातील सुमारे 60 कवींनी झाडे, पर्यावरण, निसर्ग प्रेम आणि सामाजिक विषयावर कविता केल्या सादर. विविध क्षेत्रातील कार्याबद्दल रमेश खरमाळे, लक्ष्मण शिंदे, बाबूराव गर्जे, दत्तात्रय सुकाळे आणि शैलाज आंबळकर यांना पुरस्काराने करण्यात आले सन्मानित.